ओम नमः शिवाय. शंकराच्या पिंडीवरती कुठली वस्तू अर्पण केल्याने कुठले ग्रहदोष दूर होतात हे आपण समजून घेणार आहे आता. जर समजा रविवारी आपण चंदन अर्पण केलं, चंदनाचा लेप लावला शंकराच्या पिंडीला, तर आपल्याला सूर्य बळकट होताना बघायला मिळतो. सोमवारी जर समजा आपण दूध आणि पाणी अर्पण केलं तर चंद्र बळकट होतो. मंगळवारी जर समजा आपण शहद म्हणजेच मध अर्पण केलं तर त्याच्यामुळे आपल्या मंगळाचा त्रास कमी होताना बघायला मिळतो. बुधवारी जर समजा बेलाचं पान अर्पण करू शकलो आपण तर आपला बुध भक्कम होतो. गुरुवारी जर समजा आपण चण्याची डाळ किंवा चणे अर्पण करू शकलो तर आपल्याला गुरुच्या संदर्भातले काही त्रास असतील तर ते कमी होतात. शुक्रवारी दही अर्पण करावं जेणेकरून शुक्र चांगला होतो. शनिवारी जर समजा आपण धूपदीप दाखवलं तर आपला शनीचा त्रास कमी होतो. आणि शंकराच्या पिंडीपाशी वासुकी नाग असतो. या नागावरती जर पाणी अर्पण केलं तर राहू आणि केतूचा त्रास देखील कमी व्हायला मदत होते. तर इतकं साधं सोपं गणित आहे. महादेवाच्या पिंडीची उपासना करा, भरपूर फायदा होईल. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा.